इडली बरोबर खाण्यासाठी आपण इथे हिरवी चटणी बनवते. त्यासाठी खोबरं ओलं घेतलेले, पाठीमागचा काळा भाग काढून घ्यायचा, कोथिंबीर घेतलेली आहे, शेंगदाणे फुटाणे मी इथे घेतलेले, आलं इथे 2-4 तुकडे घेतलेले, 4 लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या, जिरे घेतलेले आणि 4-5 हिरव्या मिरच्या आपल्याला इथे लागणार आहे. मिक्सरचं भांडं घेऊन आपल्याला हे सगळं साहित्य मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून घ्यायचं. त्यानंतरनं त्यामध्ये चवीप्रमाणे आपल्याला मीठ घालायचं आहे. साखर आपल्याला 1 चमचाभर घालायचा आणि अर्धं लिंबू पिळून आपल्याला यामध्ये थोडंसं पाणी घालून एकदम फाईन अशी बारीक चटणी इथे आपल्याला मिक्सरला वाटून घ्यायची. बघू शकताय चटणीचा कलर छान असा हिरवागार झालेला आहे. या पद्धतीने इडलीसाठी चटणी आपल्याला पातळ ठेवायची. तडका बनवण्यासाठी 2 चमचे तेल गरम केलेले, जिरे आणि मोहरी भरपूर घालायचे, हिंग घालायचा आहे, कढीपत्ता घालायचा आहे. तुम्हाला वाटलं तर तुम्ही 2 बेडगी मिरची यामध्ये घालू शकता. गरम असताना हा तडका चटणीवरती घालून छान अशी इडली बरोबर